सर्व गोष्टी काल ओमकारच्या बाजूने घडल्यात. तिन्ही मॅच मध्ये धावा डिफेंड करण्यामध्ये यश प्राप्त झालं. शेवटचा सामना त्यांनी गोरसे ब या संघाला पराभूत केलं. चर्चा राहिली त्याही मॅचची. आज पहिल्याच मॅच मध्ये तो आता खेळताना दिसेल टीम ओमकार 11च्या विरोधात. ओमकार तारमाळे आणि त्याच्या समोर राहुल सावंत आणि निखिल जाधव. चला आता मॅच सुरू करायची. पंचांचा इशारा येतोय, सामन्याला सुरुवात होईल. दुसरा सामना बरोबर 11:35 इथे आता बॉल डिलिव्हर्ड होईल. सेकंड मॅच आजच्या दिवसातला हा दुसरा सामना. शॉर्ट फाईन लेग, शॉर्ट थर्ड मॅन, पॉइंट लेग फिल्डर, मिड ऑफ मिड ऑन. पहिलाच बॉल ओमकारचा जास्त बाहेर आहे. पंचांचा इशारा वाईड बॉल. एक्स्ट्रा रन मिळेल आणि 1 पदी ओव्हर. पहिल्याच बॉलवर ही वॉर्निंग आली आहे, त्याच्यामुळे आता बाउन्सर जास्त हाताळू शकत नाहीये ओमकार तारमाळे. हा बॉल चांगला आहे, पडल्यानंतर बरोबर गेल्या विकेट कीपरच्या हातामध्ये. खासियत राहिली आहे कमी रनअप मध्ये बरोबर टप्प्यावर गोलंदाजी काल देखील ओमकारकडून पाहायला मिळाली. चांगली गोलंदाजी त्यांनी केली आहे कालच्या सामन्यांमध्ये. विकेट कीपर दीपेश माळी. बॅटची कडा, दीपूच्या मागे बॉल आणि तिथे बरोबर झेल घेत असताना शॉर्ट फाईन लेगला महेंद्र मागे मागे उभा महेंद्र आणि त्याने हा झेल टिपलाय. फलंदाज बाद. महेंद्र मागे मागेच उभा होता आणि त्याच्या माध्यमातून हा सूर मारत असताना एक चांगला झेल टिपलाय. राहुल सावंत शून्यावर बाद होतोय. 2 बॉल त्याने फेस केले. सिल्वर डकचा शिकार तो ठरलाय. मोठी विकेट ओमकारला मिळाले. काल देखील त्याने 4-4 विकेट प्रत्येक मॅच मध्ये घेतलेले आहेत. आणि हा झेलचा ऍक्शन रिप्ले तुमच्या स्क्रीनवर तुम्ही पाहताय. काय सूर मारत असताना हा झेल टिपलाय. सोपं नाहीये या कंडिशन मध्ये अशा पद्धतीचं क्षेत्ररक्षण करणं, परंतु मागे बरोबरच महेंद्र मागे उभा होता आणि त्याने हा झेल टिपलाय. तर नवीन न्यू बॅटर मैदानामध्ये साहिल सावंत आलाय. अनेक कॅचेस सध्या ट्रेंडिंगवर आहेत सोशल मीडिया नेटवर्कवर. 70-70 स्पोर्ट्सच्या माध्यमातून, मग यूट्यूब असेल, त्याचबरोबर इंस्टाग्राम असेल, थ्रेड असेल, आणि चर्चा होत असते ज्या ज्या वेळेला अशा पद्धतीच्या कॅचेस पकडल्या जातात. त्यांच्या रील्स व्हायरल होत असतात. काल फिल्डिंगची एक रील चांगलीच व्हायरल झाली. त्याच्या अगोदर मी वेडीमध्ये गेलो होतो, पालघर जिल्ह्यामध्ये, त्या गावामध्ये. तिथे पकडलेला झेल, त्यानंतर पडद्याच्या मागे गेलेला तो फिल्डर, त्याची रील भरपूर व्हायरल झाली आहे. आणि पावसाळी रबर बॉल क्रिकेट स्पर्धा म्हटल्यानंतर सर्व मजा तुम्हाला पाहायला मिळतीलच. ट्रेंडिंग रील्स पाहायला मिळतीलच. चांगला बॉल, लेंथ बॉल, चांगला वापर लेंथचा इथे करत असताना गोलंदाज ओमकार. कारण पहिल्याच बॉलवर बाउन्सरची ताकीद त्याला देण्यात आली आहे. त्याच्यानंतर आउट स्विंगर पडल्यानंतर हलकासा बाहेर जातोय बॉल. प्रत्येक बॉल आता टप्प्यावर टाकण्याचा प्रयत्न करत असताना ओमकार तारमाळे काल दिवस गाजवलाय. बॅटची कडा घेतलीये. दुसरा प्रयत्न इथे होता. विकेट कीपर दीपू माळीस आणि दुसऱ्या प्रयत्नामध्ये अखेर झेल त्याच्या हातामध्ये विसावलाय. आणि पुन्हा एकदा साहिल देखील आता सिल्वर डकचा शिकार ठरतोय, कारण 2 बॉल त्याने फेस केलेत आणि दुसऱ्या बॉलवर साहिल सावंत देखील आउट. ओमकार 2 विकेट पहिल्याच ओव्हरमध्ये. काल देखील प्रत्येक मॅच मध्ये 4-4 विकेट त्याने घेतल्यात. म्हणजेच एक विकेट टेकिंग ऑप्शन आहे या टीमकडे. आणि जयेशने आज त्याला खेळण्याची संधी दिली आहे. बालाजी ग्लोबस इंडस्ट्रियल पार्क या टीम मध्ये विराज चोरगे यांचे इथे आगमन झालंय. या टीमचे संघ मालक, त्यांचंही सहर्ष स्वागत.
राहुल चांदोरकर नवीन फलंदाज आता मैदानामध्ये बॅटिंग करावी लागेल. एक सन्मानजनक धावसंख्या उभारावी लागेल 70च्या आसपास, कारण मगाशी सांगितलं कॅप्टनने 70 करण्याचा प्रयत्न करू. बॅकफुटला जात असताना एक धाव इथे मात्र मिळताना दिसते. राहुल आलाय आणि ते मात्र एक मोठा फटका येतोय. फलंदाज निखिलच्या बॅट मधून हा षटकार 6 धावा मिळतील. तर पहिलं षटक इथे संपल्याने पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर स्कोर बोर्डवर धावा झाल्यात 8. 2 फलंदाज बाद, 8ला 2 अशी परिस्थिती ओमकार 11 गिरगाव या संघाची. शेवटच्या बॉलवर निखिलच्या बॅट मधून हा षटकार येतोय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 8 धावा ओमकार 11 गिरगाव कडून. भिवंडी चॅम्पियन्स ट्रॉफी 2024 आयोजन तुम्ही पाहताय. बिलाल शेख, भावेश पवार, आर के फ्रीड प्रस्तुती स्पर्धा. 3.5 लाख रुपयाचं पारितोषिक. लॉंग ऑफला षटकारी ते सजवलाय. चांगलं टायमिंग पाहायला मिळालं. दुसऱ्या ओव्हरची आता सुरुवात होईल. प्रत्येक षटकासाठी 5 मिनिटं आहेत, लक्षात घ्या जयेश पाटील. 6 ओव्हरसाठी 30 मिनिटं नाही आहेत, प्रत्येक ओव्हरसाठी 5 मिनिटं आहेत. 5 मिनिटांनी त्याच्यापेक्षा जास्त वेळ घेतला तर 3 धावा, 5 धावा आणि 10 धावांची पेनल्टी आहे. अक्षय थेटे बॅकफुटला जात असताना कट करण्याचा प्रयत्न आहे. गलीमधून फिल्डर धावतोय बॉल पर्यंत, तोपर्यंत सिंगल मिळते. फलंदाज राहुल चांदोरकरच्या खात्यामध्ये सिंगल नंतर टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर 9 धावा. निखिलला या मॅच मध्ये नक्कीच तग धरून फलंदाजी करावी लागेल. शेवटपर्यंत थांबावं लागेल तर धावा होऊ शकतात. या क्रीडांगणावर सातत्याने धावांची बरसात आपण पाहिली आहे. काल देखील स्पर्धेमध्ये 6 अर्धशतक आतापर्यंत या स्पर्धेमध्ये आलेत. मागच्याच मॅच मध्ये बिलालने ठोकले. बॅकफुटला जात असताना पंच केलाय. एक्स्ट्रा कव्हर मधून फिल्डर जाईल तोपर्यंत 1 धाव मिळते निखिलच्या खात्यामध्ये. टीमची धावसंख्या सिंगल नंतर 10 धावा. पहिलं सत्र या मॅचचं सध्या तुमच्या समोर. टॉस जिंकल्यानंतर बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला होता राहुलने. हा बॉल सोडून दिलाय अक्षयचा. सरळ चालला विकेट कीपरकडे. पंच सांगतायत वाईड बॉल असेल, एक्स्ट्रा रन मिळेल. 11 धावा स्कोर बोर्डवर आहेत. आज रिमझिम पावसाच्या सरी सातत्याने तुम्हाला पाहायला मिळतीलच. आणि 19 तारखेपासून जसं की आपण पहिल्या दिवसापासून उल्लेख करतो, 19 नंतर 30 जुलैपर्यंत सातत्याने महाराष्ट्रामध्ये असंच वातावरण राहील. भरपूर पाऊस गेले कित्येक वर्ष पडतोय. जुलै महिन्याच्या ऑलमोस्ट 20 तारखेपासून 30 तारखेच्या दरम्यान. आणि अशा परिस्थितीमध्ये पावसाळी रबर बॉल क्रिकेटच्या स्पर्धा, मोठमोठ्या स्पर्धा सातत्याने आपल्या परिसरामध्ये होत आहेत, होत राहतील. क्रिकेटचा खेळ थांबतच नाहीये. ओव्हरऑल चांगलं क्रिकेट तुम्ही अनुभवाल. खुल्या गटामध्ये देखील आजच्या दिवसामध्ये शॉर्ट बॉल पूल केलाय, चांगला पॉवरफुल आहे. बॅकवर्ड स्क्वेअर लेग आणि मिडविकेटच्या मध्ये यावेळेला मिडविकेटचा फिल्डर धावलाय. तोपर्यंत 2 धावा ऍड होतील फलंदाज राहुल चांदोरकरच्या खात्यामध्ये. 2 धावा त्याच्या खात्यामध्ये भर पडते. टीमची धावसंख्या 13 धावा फलकावर लागल्यात. ओव्हर नंबर 2 चा खेळ सध्या प्रगतीपथावर असताना 6 षटकांची लढत आहे. रिमझिम बरसणारा पाऊस थोडासा वेग धरतोय. चांगला पूलचा फटका, बॉल हवेत आहे. आता गॅप मध्ये चाललाय आणि आता मात्र आउटफील्ड मधून निघून जाईल बॉल सीमारेषा पलीकडे. 4 धावा मिळतील. फलंदाज राहुल चांदोरकरच्या बॅट मधून चौकार. टीमची धावसंख्या 17. चांगली पॉवर झोकली आहे. बॅकफुटला जात असताना चांगला पूलचा फटका आणि हा बॉल जिथे पडलाय तिथे थोडंसं पाणी कमी होतं, जी कडक जागा आहे आणि तिथूनच बरोबर बॉल ट्रॅव्हल झाला बाउंड्री लाईनच्या बाहेर आणि हा चौकार येतोय. या चौकाराच्या मदतीने टीमची धावसंख्या 17 धावा. 17 लॉस ऑफ 2 विकेट. राहुल चांदोरकर च्या समोर अक्षय थेटे. अक्षय थेटे देखील एक नामांकित गोलंदाज आहे आणि चांगली गोलंदाजी करण्यासाठी जाणला जातो. कमी उंचीचा खेळाडू आहे परंतु एक चांगला गोलंदाज अक्षय थेटे. पुढे टाकलाय. फुलर लेनचा बॉल होता, ड्राईव्ह केलाय. शॉर्ट कव्हर मध्ये स्वतः धावत जाईल अक्षय थेटे. सिंगल मिळेल. सिंगल नंतर टीमची धावसंख्या 18. 2 ओव्हरचा खेळ इथे संपलाय. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 9 ची सरासरी. ओमकार 11 गिरगाव
धावा केलेल्या आहेत स्कोर बोर्डवर 18 धावा. 2 फलंदाज बाद. आउट होणारे फलंदाज राहुल सावंत, साहिल सावंत. निखिल मैदानामध्ये खेळतोय. निखिलच्या बरोबरीने राहुल चांदोरकर. चांगली पार्टनरशिप बिल्ट होत असताना या मॅचच्या दरम्यान 70-70 यूट्यूब चॅनलवर तुम्ही या स्पर्धेचं लाईव्ह टेलिकास्ट पाहताय. येणाऱ्या काही दिवसामध्ये 40-40 ओव्हरच्या मॅचेस देखील आपल्याला पाहायला मिळतील 4 टीममध्ये. अनेक स्पर्धा सातत्याने 70-70 स्पोर्ट्स आपल्यापर्यंत घेऊन येत असतात. अनेक धमाका बिग बॅश लीग तुम्ही सातत्याने पाहिलेल्याच आहेत. वेगवेगळ्या राज्यांमध्ये जाऊन देखील मोठमोठ्या स्पर्धा 70-70 स्पोर्ट्स यूट्यूब चॅनलवर तुम्ही अनुभवताय. 7 लाख व त्यापेक्षा जास्त सबस्क्रायबर 70-70 स्पोर्ट्सचे आता झालेले आहेत आणि पुढील हंगामापर्यंत नक्कीच पुढील हंगामामध्ये नक्कीच 1 मिलियनचं एक टार्गेट, 10 लाख सबस्क्रायबरचं टार्गेट. त्याच्यामुळे 70-70 स्पोर्ट्सवर तुम्ही नवीन असाल तर लगेच सबस्क्राईब करा 70-70 स्पोर्ट्सला. आपल्या 70-70 स्पोर्ट्स फॅमिलीमध्ये सहर्ष स्वागत. अशा अनेक स्पर्धा तुम्हाला एका क्लिकमध्ये तुमच्या स्मार्टफोन, लॅपटॉप, स्मार्ट टीव्हीवर पाहायला मिळतील. ओव्हर नंबर 3 मध्ये परत एक वेळा दुसरं षटक टाकण्याच्या तयारीमध्ये आहे गोलंदाज ओमकार तारमाळे. शॉर्ट फाईन लेग, शॉर्ट थर्डमॅन आहे. मिड ऑफ देखील आतमध्ये. बॅटची कडा, फ्लाय स्लिप आहे तिथे आणि त्याच्या थोडासा पुढे पडलाय. एक धाव मिळेल फलंदाज राहुल चांदोरकरला. टीमची धावसंख्या सिंगलने 19. 19 लॉस ऑफ 2 विकेट. किरण पाटील होता फ्लाय स्लिप मध्ये. म्हणजे जयेशने देखील एक चांगला संघ बांधलाय. भिवंडीचे अनेक खेळाडू त्याच्या टीम मध्ये खेळताना दिसतात. फ्लाय स्लिप मध्ये आता किरण चूक करणार नाही. चूक केली इथे फलंदाज निखिल जाधवने. आवश्यकता नव्हतीच बॅट घालण्याची, छेडखानी करण्याची बॉलला, कारण ओमकार याच हार्ड लेंथवर सातत्याने हिट करतो बॉल आणि कटरचा वापर त्याचा असतो. बाहेर निघणारे बॉल असतात, परंतु इथे बॅट टाकली आणि किरणने कोणती चूक केलेली नाहीये. 3री विकेट गमावली आहे ओमकार 11 गिरगावने. निखिल जाधव आउट. तिन्ही जे विकेट आहेत या तिन्ही विकेट ओमकार तारमाळेच्याच खात्यामध्ये आहेत. काल देखील प्रत्येक मॅच मध्ये 4-4 विकेट तो घेत होता. म्हणजेच काय विकेट टेकिंग ऑप्शन आहे. त्याचमुळे आज खेळण्याची संधी लगेच बालाजी ग्लोबल इंडस्ट्रियल पार्कने दिली. विराट चोरगे, दयानंदजी चोरगे साहेब, वीरेन चोरगे, ही संपूर्ण फॅमिली आहे. ही नेहमीच क्रिकेटच्या प्रती प्रेरणा देणारी फॅमिली राहिली आहे. अनेक स्पर्धांमध्ये पुरस्कर्ते म्हणून दयानंद चोरगे साहेब यांच्या नावाचा उल्लेख सातत्याने होत असतो. विराट चोरगे एक चांगले पुरस्कर्ते आहेत. प्रत्येक स्पर्धांमध्ये, या परिसरामध्ये भिवंडीमध्ये होणाऱ्या मोठ्या स्पर्धांमध्ये त्यांचा संघ सातत्याने खेळताना आपल्याला पाहायला मिळतो. आणि नवीन बॅटर आता तरुण बिष्टा. तरुण आलाय न्यू बॅटर. तरुणला अगदी ताजी तवानी फलंदाजी करावी लागेल आता या मॅच मध्ये, कारण 3 विकेट गमावलेत. 18 धावांची भागीदारी झाली होती, परंतु त्याच्यानंतर विकेट गमावले जात आहेत आणि रेग्युलर इंटरव्हल मध्ये विकेट गेलेत. हलकासा पाऊस आता कमी झालाय. अशा कंडिशन मध्ये फायदा उचलावा लागेल बॅटिंग करणाऱ्या टीमला. परंतु ओमकार खेळपट्टीवर जे हलकसं पाणी साठलंय त्याचाही फायदा घेतोय. तिथेही त्याची गोलंदाजी अप्रतिम राहिली आहे. टप्पे बरोबर टाकतोय. चला थोडंसं फास्ट खेळा. 5 मिनिटं आहेत प्रत्येक ओव्हरसाठी. 5 मिनिटाच्या वर वेळ घेतला. पहिले 3 धावांची पेनल्टी, नंतर 5 आणि नंतर 10. हो, चांगला बॉल बॅकफुटला जात असताना बॅटचा फेस हलकासा ओपन केला आणि हलक्या हाताने ढकललाय. फ्लाय स्लिप मध्ये बॉलला सिंगल इथे मिळवली आहे. तरुणने टीमची धावसंख्या 20 धावा. ओव्हर नंबर 3चा खेळ सुरू आहे. 15 बॉलचा खेळ संपलाय. महत्वाचं आहे ओमकारच्या विरुद्ध संयम दाखवणं, कारण तो एकदा विकेट घेत गेला की मग दबाव येईल ओमकार 11 गिरगाव या टीमवर. चमकदार कामगिरी केली आहे. परत तेच दृश्य, कारण या लेंथवर तो गोलंदाजी करत असताना फ्लाय स्लिप त्याने ठेवली आणि तिथेच विकेट घेतोय. 4थी विकेट. काल देखील 2 मॅच मध्ये 8 विकेट. आज देखील या मॅच मध्ये 4 विकेट त्याच्या खात्यामध्ये. 10 बॉल त्याने टाकले, 10 धावा खर्च केलेत आणि 4 विकेट आतापर्यंत घेतलेत ओमकार तारमाळेने. मॅन फ्रॉम शेरे, आणि शेराच मारला विकेटचा या ग्राउंडवर. मराठी मीडियम मध्ये पहिले शेरे दिले जायचे,
प्रगती पुस्तकावर. परंतु या गोलंदाजाने विकेटचा शेरा दिला या खेळपट्टीवर, मी म्हणेन या स्पर्धेवर. कारण काल 8 विकेट, आज देखील 4 विकेट त्याच्या खात्यामध्ये आहेत या सामन्यामध्ये. आणि चारीच्या चारी विकेटचा कॉलम जो तुम्हाला पाहायला मिळतोय, 4 विकेट ओमकारच्या खात्यामध्ये. काल देखील 5 विकेट आल्या होत्या, त्याच्यामध्ये एक रनआउट तो देखील त्यानेच केला होता. आकाश न्यू बॅटर आकाश झा फलंदाजीसाठी. 20 लॉस ऑफ 4 विकेट. आता पाऊस थांबलाय, पूर्णपणे थांबलाय. अशा परिस्थितीमध्ये बॅटिंग करावी लागेल. परंतु दुसऱ्या बाजूला जर आपण पाहतोय, ओमकार ज्या हार्ड लेंथवर बॉल हिट करतोय, तिथून उसळी घेणारे बॉल, थोडेसे बाहेर जाणारे बॉल, आणि तिथे कुठेतरी छेडखानी होते, बॅट लागते. स्लिपमध्ये आहेच किरणसाठी हे सोपे झेल आहेत. एक महेंद्र मागेने मागे झेल टिपला, किरणने 2 झेल फ्लाय स्लिपमध्ये टिपलेत. चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली. आणि एक दीपू माळीने ऍज अ विकेट कीपर. म्हणजे जेही खेळाडू आता आउट झालेत ते बरोबर स्टंपच्या मागे आउट झालेत. विकेट कीपरने पकडला एक झेल, 2 किरणने पकडले, एक फाईन लेगच्या फिल्डर महेंद्र मागेने झेल टिपलाय. 4ही झेल तिथेच. ओंकारचा हा बॉल बरोबर शरीरभेदी. परत एक वेळा मारा, लवकर ओळखलं आणि शरीराच्या दिशेने बॉल डिलिव्हर्ड करत असताना हा बॉल बरोबर स्टंपच्या लाईनने त्याने टाकलाय. अन्यथा जे बाकीचे बॉल त्याने टाकले होते थोडेसे दूर टाकले होते शरीरापासून. फलंदाजांच्या आमंत्रण दिलं होतं. शेवटचा बॉल 5 पर कंप्लीट करेल का हे पाहायचंय. 4 विकेट तर त्याने घेतलेत. आकाशच्या चांगली गोलंदाजी त्याच्या विरुद्ध. लास्ट बॉल नाही, 5 पर तर कंप्लीट करता आलेला नाहीये. स्वतः नाराज आहे आणि अखेर इथे ओव्हरची समाप्ती होते. परंतु चांगली गोलंदाजी केली ओंकार तारमाळेने. ओव्हर नंबर 3चा खेळ संपला. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर ओंकार 11 गिरगाव हे टीमची धावसंख्या 20 लॉस ऑफ 4 विकेट, 20ला 4. परत एक वेळा अक्षय थेटे हाच पर्याय वापरला जातोय. महेंद्र मागे काहीसा कानमंत्र देत असताना अक्षय थेटेला ओव्हरऑल चांगली साईड केली आहे. एका बाजूला मी म्हणेन बालाजी ग्लोबल्स इंडस्ट्रियल पार्कने जयेश पाटील, महेंद्र मागे, करेश मात्रे, मुकेश गायकर, दीपेश माळी, किरण पाटील, कौशल पाटील, ओंकार तारमाळे, अक्षय थेटे, अजय पाटील आणि साहिल शेख. भिवंडीचे जास्त खेळाडू आपल्याला पाहायला मिळत आहेत या टीम मध्ये. अक्षय थेटे समोर फलंदाज असेल तरुण बिष्टा. चांगला बॉल बॅकफुटला जात असताना फक्त पंच केलाय. सिंगल इथे मिळेल. लेंथ बॉलचा चांगला वापर केलाय दोन्ही गोलंदाजांनी. एक हार्ड लेंथला हिट करत असताना बरोबर टप्प्यावर गोलंदाजी केली आहे. तिथून हलकीशी उसळी प्राप्त होते. आणि विशेष म्हणजे फलंदाजांचा पवित्रा पाहिला जातोय, स्टान्स त्यांचा पाहिला जातोय, कुठल्या दिशेने मारण्याचा प्रयत्न हे पाहिलं जात आणि बीट केलं जात आहे सातत्याने. हा थोडासा फुलर लेनचा बॉल, हेलिकॉप्टर ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, इनसाइड आउट खेळला, बॉल चालला स्वीपर कव्हरला. दुसऱ्या धाबेचा प्रयत्न इथे करताना दिसेल आकाश झा. 2 धाबा मिळतील आकाशला. टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर 23 धाबा, 23. चांगली रनिंग बिटवीन द विकेट, चांगला फटका होता. परंतु आता धावांना वेग देणं गरजेचं आहे. पाऊस थांबलाय. अशा परिस्थितीमध्ये मोठे फटके मारावे लागतील. ओंकार 11 गिरगावला. कॅप्टन बोलला होता की कमीत कमी 70 धाबा करण्याचा प्रयत्न करू आणि त्या जर केल्या तर मात्र सामना रंगू शकतो. अक्षय थेटे पुढचा बॉल घेऊन आपटलाय, चांगलाच आपटलाय, सरळ चाललाय बॉल विकेट कीपरच्या हातामध्ये. पंचांचा इशारा, वनपदी ओव्हर अँड वाईड बॉल. एक्स्ट्रा रन मिळेल. टीमची धावसंख्या 24, 24 धावा. चौथं षटक सुरू आहे. आता मात्र बॅकफुटला जात असताना उडवलाय बॉल एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने. टायमिंग प्रॉपर आहे. जाईल बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. मिळतील 6 षटकार. या षटकाराच्या मदतीने टीमची धावसंख्या 30. आता हळूहळू या लेंथ बॉलचा देखील वापर तुम्हाला करताना दिसतील फलंदाज आणि प्रॉपर टायमिंग पाहायला मिळाला. आकाशाला गवसनी घालणाराच फटका मारला एक्स्ट्रा कव्हरला. प्रॉपर टायमिंग आणि हा षटकार. या षटकाराच्या मदतीने टीमची धावसंख्या 30 धावा, 30 लॉस ऑफ 4 विकेट. 4 विकेट ओमकार तारमाळेने घेतल्यात. अक्षय विकेटलेस आहे. धावा त्याने खर्च केल्या 20. हा बॉल वाईड यॉर्करचा प्रयत्न होता, बरोबर टाकलाय, सरळ जाईल विकेट कीपरच्या हातामध्ये. अक्षयने परत एक वेळा हेरलं की कुठेतरी मागच्या बॉलवर अटॅक झाला, त्याच्यामुळे लेंथ बॉलचा वापर करून फायदा नाहीये. वाईड यॉर्करचा प्रयत्न आणि त्या लाईनच्या आतमधून बॉल सरळ गेला विकेट कीपरच्या हातात. डॉट.
चांगली गोलंदाजी, चांगलं कमबॅक बॉल चांगल्या टप्प्यावर टाकत असताना अक्षय थेटे 30ला 4. फुलर लेनचा बॉल होता, लोअर फुल टॉस मध्ये काय परावर्तित केलाय. शॉर्ट मिड विकेटचा फिल्डर जातोय बॉल पर्यंत, तोपर्यंत सिंगल मिळते. 31 धावा झाल्यात ओमकार 11 गिरगावच्या. तुम्ही पाहताय भिवंडी चॅम्पियन्स ट्रॉफी 2024 आर.के. फ्रीड प्रस्तुती स्पर्धा. महाराष्ट्रातली नव्हे तर मी म्हणेन भारतातली पहिली स्पर्धा, ज्या स्पर्धेमध्ये पावसाळी रबर बॉल क्रिकेट स्पर्धेमध्ये 3.5 लाखाचं पारितोषिक. आई बॉल चांगल्या टप्प्यावर, आणखीन एक डॉट बॉल. इथे ओव्हर नंबर 4चा खेळ संपला. 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर 31 धावा केल्यात ओमकार 11 गिरगावने आणि आकाश जाला देखील इथे बीट करणारा हा बॉल होता. 4 ओव्हरचा खेळ संपलाय. 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर 31ला 4 ओमकार 11 गिरगाव. चला जास्त वेळ घेऊ नका, फास्ट क्रिकेट खेळा. बरोबर 4 ओव्हरसाठी 20 मिनिटाचाच वेळ घेतलाय. गोलंदाजी करणाऱ्या टीमने 19 मिनिटाचा वेळ घेतलाय, कारण 11:35ला बॉल डिलिव्हर्ड झाला होता. आता 20 मिनिटं कंप्लीट झालेत. कॉट्रेल ऑफ भिवंडी किरण पाटील अँड फ्रॉम सावत गोलंदाजीसाठी, आणि राऊंड विकेटने गोलंदाजी करताना दिसेल. एक अँगल बनवण्याचा प्रयत्न आहे रायटी बॅटरच्या अगेन्स्ट किरण पाटीलचा. 6 षटकांचे सामने. आजच्या दिवसातला दुसरा सामना तुम्ही पाहताय. खुल्या गटामध्ये भिवंडी चॅम्पियन्स ट्रॉफीचा आर.के. फ्रीड प्रस्तुती आहे या स्पर्धेची. बॅकफुटला जात असताना चांगला पंच, स्वीपर कव्हरला डीप मध्ये बॉल ट्रॅव्हल होतोय. क्षेत्ररक्षक येतोय भरपूर वेगाने, तो घसरला. 2 धावा तर तिथे ऍड होतील. 2 धावा खात्यामध्ये फलंदाजाच्या आकाश जाच्या टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर 33 धावा. आता धावा येत आहेत आणि आता आक्रमण तर करावं लागेलच. 11 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 70च्या वर धावा कराव्या लागतील. पाऊस थांबलाय, त्याचा फायदा उचलावा लागेल बॅटिंग करणाऱ्या टीमला. आणि पावसाळी क्रिकेट आहे, या गोष्टी सातत्याने तुम्हाला पाहायलाच मिळतील. फिल्डर कडून देखील चांगला प्रयत्न होतोय. शॉर्ट बॉलचा वापर पूल करायचा होता. बॅटची वरची कडा, लीडिंग एज, विकेट कीपर धावतोय दीपू. थोडासा बॉल त्याच्या पुढे पडलाय. 1 धाव इथे मिळेल. सिंगल नंतर टीमची धावसंख्या 34 वर 34. बॉल शिल्लक आहेत आता 10 पहिल्या 17 मध्ये. सकाळपासून चांगलाच पाऊस इथे पडत होता पहिल्या मॅच मध्ये, परंतु दुसऱ्या मॅच मध्ये आता कुठेतरी पाऊस थांबलाय. त्याचा फायदा उचलण्याचा प्रयत्न करावा लागेल कुठेतरी फलंदाजी करणाऱ्या टीमला. धावसंख्या उभारावी लागेल, परंतु त्या रिमझिम बरसणाऱ्या पावसामध्ये देखील एक दमदार असं अर्धशतक पाहिलं आपण. बिलालचं दमदार बॅटिंग त्याने केली. बॅकफुटला जात असताना पूल केल्या, बॉल हवेत आहे. फिल्डर तिथे येतोय ओमकार तारमाळे. प्रयत्न होईल आणि ओमकारचा एक चांगला झेल फलंदाज बाद होतोय. तरुण बिष्ट बॅक टू द पॅव्हिलियन. तर इथे विकेट मिळाली आहे किरणला. कॉट्रेल ऑफ भिवंडी, किरण पाटीलच्या खात्यामध्ये विकेट. ओमकार तारमाळेने पकडला हा झेल आणि हे षटक क्रमांक सध्या 5वं प्रगती पथावर आहे. 6 ओव्हरच्या मॅचेस मध्ये सध्या तरी थोडासा पिछाडीवर आहे संघ. न्यू बॅटर आता मैदानामध्ये येतोय, शुभम. न्यू बॅटर शुभम आता मैदानामध्ये खेळण्यासाठी जाईल. 34ला 5 अशी परिस्थिती सध्या. हे 5वं षटक प्रगतीपथावर आहे. 9 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक आहे. या इनिंग मध्ये आतापर्यंत 2 षटकार आलेत, 1 चौकार आले. त्याच्यामध्ये आकाशजाने एक षटकार मारला, निखिलने देखील एक षटकार मारला होता लॉंग ऑफला. राहुलने एक चौकार मारलाय. शॉर्ट बॉलचा वापर आडव्या बॅटने समोर फोर्स केलाय. बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या दिशेने आणि त्या काळ्या पडद्यावर जाऊन बॉल आदळलाय. 6 धावा मिळतील. अखेर षटकार आलाय या इनिंगचा 3रा
आणि आलाय फलंदाज शुभमच्या बॅटमधून आल्या त्याने हा षटकार हात उघडलेत. या षटकाराच्या मदतीने टीमची धावसंख्या 40, 40 रन. आडव्या बॅटने हा फटका समोर मारलाय. फोर आर्मचा चांगला वापर करत असताना फोर्स केलाय. 6 धावा, फोर्सफुल सिक्सर. 40 रन, 40 धावा. शॉर्ट बॉलचा वापर, हुक केलाय, बॉल मागे आहे आणि जाईल आता थर्ड मॅनच्या दिशेने. दुसरा धावेचा प्रयत्न सुरू झालाय. 2 धावा ऍड होतील फलंदाजाच्या खात्यामध्ये. डबल बरोबर टीमची धावसंख्या 42. ओव्हर नंबर 5, शेवटचा बॉल शिल्लक या षटकातला. या ओव्हरमध्ये धावा आल्यात. 11 धावा खर्च केल्यात गोलंदाजीमध्ये किरण पाटीलने. हा शेवटचा बॉल आहे. या बॉलवर एखादा मोठा फटका पाहिजे. ओंकार 11 गिरगावचा विचार केला तर 70च्या आसपास टार्गेट सेट करण्याचा प्रयत्न जर करायचा असेल. शेवटचा बॉल किरणचा समोर. शुभम परत एक वेळा बॉल उडवलाय समोरच्या दिशेने. फिल्डर आहे आता लॉंग ऑनला. टायमिंग फसला. अक्षय थेटेने टिपलाय हा झेल. फलंदाज बाद होतोय. 6वी विकेट इथे गमावलीये ओंकार 11 गिरगावने. 5 ओव्हरचा खेळ संपलाय. 5 ओव्हरच्या समाप्तीनंतर स्कोरबोर्डवर धावा आहेत 42, 42. शेवटचं षटक आणि शेवटच्या ओव्हरमध्ये गोलंदाज आलाय कौशल पाटील. वलपाडा एक्सप्रेस वळगावचा खेळाडू गोलंदाजीसाठी. पहिलाच बॉल थोडासा पुढे टाकलाय. बॉल हवेत आहे. गलीमध्ये थोडासा फिल्डर बॉल पर्यंत जाईल. दुसरा धावेचा प्रयत्न. 2 धावा इथे कंप्लीट केल्या जातील. कौशलला पाहिल्यानंतर नेहमीच क्रिस ट्रिमलेटची आठवण होते. त्याची हाईट, गोलंदाजी करण्याची शैली, तसंच अँड्रू फ्लिंटॉप जे गोलंदाज होते. उंच पुरेसे गोलंदाज. एम्ब्रोज वॉल्श त्यांच्या फॅमिलीचा गोलंदाज. हा बॉल पडल्यानंतर थोडासा खाली राहिला. त्याच्या हाईटच्या तुलनेमध्ये मात्र हा बॉल नक्कीच खाली राहून गेला विकेट कीपरच्या हातामध्ये. आणि उंच पुरा असा गोलंदाज आहे कौशल. वळगावसाठी देखील त्याने चांगली कामगिरी केली आहे. शेलूमाता वळ या टीम कडून खेळत असताना मागचा हंगाम चांगला राहिला या टीमसाठी. पुढे टाकलाय. फुल टॉस आहे आणि इथे मात्र आता बॉलला पाठवलंय बाउंड्री लाईनच्या दिशेने. अक्षय प्रयत्न करतोय. आता चेक केली जाईल. बाउंड्री पडद्यावर लागला असेल तर 6 दिला जाईल. पुढे पडला असेल तर 4. पाहूया. बाउंड्री चेक केली जाईल. येस. हा ऍक्शन रिप्ले तुमच्या स्क्रीनवर. काय ऍक्शन रिप्ले पहिलेच दाखवला होता 70 स्पोर्ट्स कडून. आता एक्झॅक्ट तो बॉल पडद्याच्या अगोदर पडलाय की पडद्यावर पडलाय हे चेक करायचंय टीव्ही अंपायरला. त्यामुळे स्लोमो मध्ये चेक होईल. कुठल्याही टीमवर अन्याय होणार नाही. हेच काम 70 स्पोर्ट्सने आतापर्यंत केलंय. यानंतर होणारा सामना इराकी सिल्वर स्टार भिवंडी विरुद्ध. या मॅच मधून जो संघ जिंकेल त्यांच्या विरुद्ध त्यांची मॅच खेळवली जाईल.
षटकार आहे, पडद्यावर पडलाय बॉल. 6 धावा मिळतील आणि स्क्रीनवर हे दाखवलं जात आहे. यस, काळ्या पडद्यावर अगदी खाली जाऊन तो बॉल पडलाय, त्याच्यामुळे 6 धावा मिळतील आणि या षटकाराच्या मदतीने टीमची धावसंख्या 50. अर्धशतक पूर्ण होत आहे, 50 धावा कंप्लीट झाल्यात. 3 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक आहे. स्ट्रायकिंग एंडला आकाशच्या बॅट मधून हा दुसरा षटकार. श्रीलेश आमरे न्यू बॅटर. बॅकफुटला जात असताना चांगला पुलचा फटका इन फ्रंट ऑफ स्क्वेअर. बॉलला पाठवले बाउंड्रीच्या दिशेने. पंचांचा इशारा 4 चौकार. टीमची धावसंख्या 54. हाईटच्या विरुद्ध आता मात्र चांगली फाईट देत असताना फलंदाज आकाशच्या एक षटकार मारला. त्याच्यानंतर हा पुल इन फ्रंट ऑफ स्क्वेअर. बॉडी बॅलन्स खूप चांगलं. जिथे नजर पहा किती स्थिर आहे. जिथे फटका मारायचा होता तिकडे चालली आहे नजर आणि सरळ पाठवला बॉल मिड विकेट आणि स्क्वेअर लेगच्या गॅप मधून. 4 धावांसाठी टीमची धावसंख्या 54. अजूनही 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे. एखादा मोठा फटका पाहिजे ओमकार 11 गिरगावला. ओव्हर पिच बॉल होता. बॉलर बॅक ड्राईव्ह. फॉलो थ्रू मध्ये बॉल अडवला जाईल. श्रीलेश आमरे प्रयत्न होता धाव घेण्याचा आणि तो होईल आता रनआउट. लास्ट बॉल या इनिंग मधला. न्यू बॅटर मैदानामध्ये आकिब अन्सारी. आकिब अन्सारी नॉन स्ट्रायकिंग एंडला. शेवटचा बॉल या सत्रातला. धावा झाल्या 54. 54ला 7. कौशल पाटील लास्ट ओव्हर मध्ये. ओंकार तारमाळेने चांगली गोलंदाजी केली. अक्षय थेटेने नक्कीच चांगली गोलंदाजी केली आहे या मॅच मध्ये. अक्षयने 21 धावा खर्च केल्या. किरणने 1 विकेट घेतली. फुल टॉस. शेवट गोळ केलाय. बॉलला पाठवलंय लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावांसाठी 60 धावा पूर्ण झाल्यात. 61 धावांचं लक्ष बालाजी ग्लोबस इंडस्ट्रियल पार्क भिवंडीच्या समोर 61 टू विन ओमकार 11 गिरगावने इथे सेट केलंय. 61 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी आता मैदानामध्ये उतरेल बालाजी ग्लोबस इंडस्ट्रियल पार्क भिवंडी. विराज सोरगे यांचा संघ, स्वतः संघ मालक इथे सामन्याचा आनंद घेत आहेत. ते उपस्थित आहेत, त्यांचं स्वागत आहे. आणि मोठा फटका आकाश जाने नक्कीच चांगली बॅटिंग केली आहे या मॅच मध्ये. सुरुवातीला विकेट गमावला परंतु आकाश तग धरून खेळला. शेवटपर्यंत लढला. त्याच्या बॅटमधून या फुलटॉस बॉलवर देखील एक षटकाराला या ओव्हरमध्ये 2 षटकार 1 चौकार त्याने ठोकला आणि शेवटी धावसंख्येला आकार देत असताना 60 धावा स्कोर बोर्डवर लावल्याने 61 या धावसंख्येचा पाठलाग आता दुसऱ्या डावामध्ये बालाजी ग्लोबस इंडस्ट्रियल पार्क भिवंडीला करायचा आहे. दुसऱ्या डावाची कहाणी कोण जिंकेल हे आपण ऐकूया समालोचन कक्षातून. आमच्या जवळचे मित्र आपला महाराष्ट्राचं भूषण आणि त्याचबरोबर जुन्नर भूषण चंदू शेटे यांच्याकडे जाऊया. धन्यवाद. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. आरके फ्रीड प्रस्तुत भिवंडी चॅम्पियन्स ट्रॉफी. आज या स्पर्धेचा तिसरा आणि व्यावसायिक गटाचा पहिला दिवस. पहिल्या दिवसातील दुसरी मॅच आपल्या भेटीला आलेली आहे. पहिल्या दिवशी जर पाहिलं तर या क्रीडा स्पर्धेमध्ये चंद्रकांत स्मृती वडवली बी या संघाने अंतिम 4 मध्ये दाखल झालेला आहे. दुसऱ्या दिवसात जर पाहिलं तर काल या ठिकाणी ओम 11 बोरशेती शहापूर तालुक्यातील संघ अंतिम 4 मध्ये दाखल झालेला आहे. तर आज व्यावसायिक गटाला सुरुवात झाली. पहिल्या मॅचमध्ये इराकी 11 सिल्वर स्टार संघाने बाजी मारली आहे आणि आता दुसरा सामना आपल्या भेटीला आला आहे. सुरुवात थोडीशी अडखळती झाली होती. निखिल जाधवने षटकाराने सुरुवात केली खरी, परंतु त्यानंतर
डाव गडगडला, परंतु या डावाला सावरण्याचं काम आकाश जाणे केलं. आकाशने 3 षटकार 1 चौकार खेळले आणि आपल्या टीमसाठी बहुमूल्य अशी 30 धावांची नाबाद खेळी केली. त्याच्या जोरावर 10ची सरासरी तर गाठलेली आहे. 60 धावा 6 षटकांमध्ये झालेल्या आहेत. 61 धावांचं आव्हान समोर ठेवलेलं आहे. पहिल्या सामन्यात जर पाहिलं तर एक मोठी धावसंख्या उभारली गेली होती. 119 धावा तब्बल कुठल्या गेल्या होत्या, ज्यामध्ये बिलालचा वाटा मोलाचा होता आणि मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार सुद्धा त्यांना मिळाला. आणि आता या मॅचच्या दुसऱ्या डावामध्ये काय होणार ते आपल्याला पाहायचं आहे, कारण क्रिकेटचा खेळ आहे. क्रिकेटच्या खेळात कधी काय होईल याचा नेम नाही. व्यावसायिक गटातील स्पर्धा जर पाहिलं तर आपण सातत्याने पावसाळ्यात सुद्धा पाहतोय. या वर्षीचा पावसाळी क्रिकेटचा हंगाम देखील मोठा पाहायला मिळतोय. म्हणजे परेलच्या नरे पार्कपासून झालेली सुरुवात, त्यानंतर घोडबंदर धमाका, विक्रोळी असेल, त्याचबरोबर जर पाहिलं तर मान्सून ब्लास्ट असेल, जोवेली असेल. चला बॅटर या, बॅटर त्वरित मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाठवायचं आहे. अशा विविध स्पर्धा काल कोलगेट बांद्रा आणि आज आपण या ठिकाणी पाहतोय भिवंडीला देखील आपण आलेलो आहोत. आणि आज या ठिकाणी दर्जेदार असं आयोजन पाहायला मिळणार आहे. 3.5 लाख रेकॉर्ड ब्रेक पारितोषिक. रेकॉर्ड ब्रेक पारितोषिक देखील असणार आहे 3.5 लाखाचं. आणि येणाऱ्या कालावधीमध्ये देखील आपल्याला बऱ्याचशा स्पर्धा पाहायला मिळणार आहेत. जोविलला स्पर्धा आहेत, नित्यानंद ठाकरे भिवंडीची स्पर्धा देखील आपल्याला रांजणोलीची पाहायला मिळणार आहे. त्याचबरोबर जर पाहिलं तर बोरोली MHBला स्पर्धा आहे, घाटकोपर भटवाडीला आपल्याला स्पर्धा पाहायला मिळणार आहे. रेल्वे ग्राउंड वर देखील आपल्याला स्पर्धा पाहायला मिळणार आहे येणाऱ्या कालावधी डोंबोलीला. त्याचबरोबर जर पाहिलं तर नवी मुंबईची सुद्धा मानाची स्पर्धा, शिरवणीची स्पर्धा सुद्धा, रबर बॉलची स्पर्धा आहे. म्हणजे येणाऱ्या कालावधीमध्ये पुण्याला सुद्धा 2 मोठ्या 1-1 लाखाच्या स्पर्धा होणार आहेत येणाऱ्या कालावधीमध्ये. म्हणजे येणाऱ्या कालावधीमध्ये रबर बॉलचं क्रिकेट मोठ्या प्रमाणावर आहे. याच मैदानात 40-40 षटकांचे सामने सुद्धा या मैदानात येणाऱ्या कालावधीमध्ये एक वेगळं काहीतरी. 4 टीम मध्ये 40-40 ओव्हरच्या रबर बॉलच्या मॅचेस, हे देखील एक वेगळं क्रिकेट. क्या बात आहे. आणि त्या स्पर्धेचं चला बॅटर, शेवटचा कॉल, आपल्याला बॅटर पाठवायचे. ओके ओके सॉरी. सलामीची जोडी मैदानाच्या दिशेने दाखल होताना पाहायला मिळते. एका बाजूला जर पाहिलं तर मुकेश गायकर यांना आपण पाहतोय आणि त्यांच्या जोडीला करेश म्हात्रे, एक भिवंडीचा आणि एक कल्याणचा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. 61 धावांचा पाठलाग करायचा आहे. यस, आम्ही स्वागतासाठी सज्ज आहोत आपल्या सगळ्यांच्या, कारण 10 आणि 11 ऑगस्टला 9व्या पर्वामध्ये लेजंड ट्रॉफी पाहायला मिळेल घाटकोपर भटवाडीमध्ये. जाई स्पर्धेचा 2 लाख आणि 1 लाखाचा पुरस्काराची स्पर्धा असणार आहे. 70-70 स्पोर्ट्सवर आपण लाईव्ह पाहाल. आणि या क्रीडा स्पर्धेला पाहण्यासाठी आपण सगळ्यांनी देखील आवर्जून आमच्या घाटकोपर भटवाडीमध्ये यावं अशी सगळ्यांना विनंती करतोय. आणि आपल्या सगळ्यांच्या प्रेमापोटी स्पर्धा फॉर्म रिलीज झाल्यानंतर अर्ध्या तासाचं टीमही फुल झालेले आहेत.
अकीब अन्सारी. अकीबच्या हातात चेंडू सोपवण्यात येतोय. मुकेश गायकर पावसाळी क्रिकेट स्पेशलिस्ट बॅटरपैकी एक. त्याचबरोबर जर पाहिलं तर भादवडचा करेश यांच्या नावावर देखील गेल्या वर्षी SPK कांबा स्पर्धेमध्ये एक चांगली कामगिरी त्यांनी केली होती आणि ती स्पर्धा या हंगामात अकीब अन्सारीच्या हातात चेंडू आहे. मुकेश गायकर दुसऱ्या डावाला सुरुवात होते. RK फ्रीड प्रस्तुत असणारी स्पर्धा भिवंडी चॅम्पियन्स ट्रॉफी. पहिला बॉल प्रचंड वेगाबरोबर बाउन्स या दोन्ही गोष्टी पाहायला मिळाल्या आणि पहिलाच बॉल जर पाहिलं तर या ठिकाणी स्वैर ठरतोय अकीब यांचा. टप्पा पडल्यानंतर जर पाहिलं तर डोक्याच्या वरून चेंडू गेलाय. पंचांनी लगेच हे पाहिलं, नेहाळलं आणि लगेच व्हाईट बॉल घोषित केलाय. धावसंख्येला सुरुवात झाली आहे अवांतरच्या स्वरूपात. यावेळेला पुल करण्याचा प्रयत्न, टायमिंग तेवढं प्रॉपर नाही आहे परंतु तिकडे एक धाव मिळणार आहे. धावसंख्या 1ने पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळेल. 2 वरही धावसंख्या जाताना पाहायला मिळेल. RK फ्रीड प्रस्तुत असणारी भिवंडी चॅम्पियन्स ट्रॉफी आपण पाहतोय. विजेत्याला 3.5 लाखाचा पुरस्कार आहे. बिग हिट केलाय. स्ट्रोक स्क्वेअरलेगच्या दिशेने खेळताना पाहायला मिळत आहेत. करेजच्या बॅटमधून आला हा स्ट्रोक या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाला आणि हा स्ट्रोक जाईल सीमारेषेच्या पलीकडे. 4 धावा मात्र त्या ठिकाणी मिळतील. सहा धावा धावफलकावर आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणखीन एक मात्र या ठिकाणी बिग हिट करण्याचा प्रयत्न केला. एक जबरदस्त स्ट्रोक. करेश मात्र तुटून पडताना पाहायला मिळत आहेत. अकीब अन्सारीच्या विरुद्ध तुटून पडले. पाऊस मुसळधार कोसळायला सुरुवात झाली आहे आणि सध्या बरसतोय करेश मात्रे भादवड भिवंडीचा. एक जबरदस्त खेळाडू. त्यांच्याही बॅटमधून जर पाहिलं तर एक मोठा स्ट्रोक येताना पाहायला मिळाला आणि धावफलक जर पाहिलं तर आता 12 वर जाईल. आणखीन एक स्ट्रोक. पॉवर प्ले सुरू आहे आणि पॉवर प्लेचा फायदा घेण्याचा प्रयत्न. पाण्यामध्ये बॉल थांबलाय आणि लगेच दुसरी धाव देखील या ठिकाणी घेतली गेली आहे. 61चा पाठलाग करायचा आणि धावसंख्या जर पाहिली तर 14 वर जाताना आपल्याला पाहायला मिळेल. 70 स्पोर्ट्सवर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत असेल. 14 धावा धावफलकावर झालेल्या आहेत. अकीब अन्सारी यांना आपण पाहतो आणि दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर फलंदाजीसाठी करेश मात्रे तुटून पडलेत. 12 धावांवर बॅटिंग करतायत करेश मात्रे. यावेळेला वेग पाहायला मिळाला. प्रचंड वेगातील बॉल परंतु पंच जर पाहिलं तर या ठिकाणी नो बॉल घोषित करतायत आणि फिल्डिंग टीमने मात्र या ठिकाणी रिव्ह्यू घेतलेला आहे. पाहूया पडताळणी केली जाईल त्याची. तिसऱ्या पंचांच्या माध्यमातून पावसाळ्यातले क्रिकेट आपण पाहतोय. पावसाचं पाणी खेळपट्टीवर पडतंय. ओले चिंब झाले सगळे आणि हे पावसाळी क्रिकेट या ठिकाणी सुरू आहे. नो बॉल या ठिकाणी घोषित केला जातोय. धावफलक जर पाहिला तर बॉल डोक्यापेक्षा जास्त उंचावरून जातोय आणि धावफलक जर पाहिला तर इकडे 15 वर धावसंख्या जाताना पाहायला मिळेल. आता मात्र संधी आहे. यावेळेला बॅटची कडा घेत बॉल पाठीमागे जाईल. पाण्यामध्ये थांबलाय परंतु तिकडे
श्रीलेश आमरे जोपर्यंत चेंडूवर येत आहेत तोपर्यंत एक धाव पूर्ण होताना पाहायला मिळेल. धावसंख्या 16. पहिल्या षटकात जर पाहिलं तर चांगली धावसंख्या उभारली गेली आहे. ओमकार गिरगाव हा देखील दक्षिण मुंबईतील एक नामवंत संघ आहे. त्याचबरोबर नामवंत गोविंद पथक आहे. कारण सातत्याने दक्षिण मुंबईत 8 थर ओमकार गोविंद पथक देखील उभारतं. यावेळेला मात्र एक वेगवान चेंडू पाहायला मिळतोय जो जाईल निखिल जाधव यांच्या दिशेने आणि धावफलक जर पाहिला तर 16 धावा. पहिली ओव्हर संपल्यानंतर चांगली या ठिकाणी सुरुवात बालाजी ग्लोबस या टीमची होताना पाहायला मिळाली. इकडे विकेटसाठी जावं लागेल प्रतिस्पर्धी टीमला. जर पाहिलं तर आता मॅचमध्ये यायचं असेल तर काही विकेट काही डॉट बॉलची आवश्यकता आहे. कारण चारी बाजूला मैदान असल्या कारणाने या मैदानात धावा मोठ्या प्रमाणावर होताना पाहायला मिळत आहेत. खूप कमी वेळा पावसाळी क्रिकेटमध्ये असं पाहायला मिळतं की चारही बाजूला सीमारेषा आहे. साहिल येतात गोलंदाजी करण्यासाठी. पाहूया कशा प्रकारची कामगिरी करतील. पाहूया साहिल कशा प्रकारची. वैष्णव 11 चेंबूरसाठी देखील क्रिकेट खेळतात साहिल. यावेळेला पहिलाच बॉल चांगला होता परंतु फटका त्याही पेक्षा चांगला होता आणि एक जबरदस्त स्ट्रोक. करेश मात्रे तुटून पडलेत अक्षरशः. 6 धावा षटकार. साहिलचं स्वागत षटकाराने या ठिकाणी केलंय. करेश प्रॉपर टायमिंग आणि धावसंख्या जर पाहिली तर आता 22 वर गेलेली आहे. आता अलीकडे जर पाहिलं तर गावागावात सिमेंट विकेट झाल्यात. रबर बॉलची प्रॅक्टिस सिमेंट विकेटवर बऱ्याच ठिकाणी होते. याही वेळेला जर पाहिलं तर समोरच्या दिशेने स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, कॅच पकडण्याचा प्रयत्न मात्र त्या ठिकाणी राहुल चांदोरकर करत होते परंतु कॅच हातातून निसटते आणि एक धाव त्या ठिकाणी मिळणार आहे. पहा एक संधी निर्माण केली होती साहिलने. कारण फटका खेळण्याचा प्रयत्न होता. उसळता बॉल त्याचा आणि उसळीचा आणि वेगाचा अंदाज नव्हता आला त्यामुळे फटका फसला जरूर परंतु कॅचही होऊ शकले नाही आणि धावसंख्या 23 वर बालाजी ग्लोबस. मुकेशसाठी टाकला गेला हा चेंडू वेगात होता परंतु पंच आमच्याकडे वळतात आणि कळवतात हा व्हाईट बॉल आहे. वेगाबरोबर उसळी देखील जास्त होती आणि अचूकता मात्र गमावलेला हा चेंडू पाहायला मिळाला. निखिलने प्रयत्न केले यष्टीरक्षण करत असताना परंतु त्यांना नाही सापडला हा बॉल. 24 धावा धावफलकावर आहेत. भिवंडी चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. आज सुद्धा पाऊस पडतोय. यावेळेला मात्र एक वेग जबरदस्त पाहायला मिळाला आणि प्रॉपर ठिकाणी चेंडू पाहायला मिळाला. वेगाचा अंदाज नाही आला आणि बॉल यष्टीरक्षकांच्या दिशेने जाताना पाहायला मिळतोय. मुकेश गायकर थोडासा अँगल बनवत बॉल बाहेर देखील गेला. आणखीन एक बॉल त्याच पद्धतीने मात्र या ठिकाणी टाकण्याचा प्रयत्न केला जातोय. बॅक टू बॅक 2 बॉल. दोन्ही बॉल एकमेकांची झेरॉक्स काढावी अशा पद्धतीचं मात्र चेंडू या ठिकाणी पाहायला मिळाले. सेम आणि सेम रिझल्ट. 61चा पाठलाग करायचा आहे. निर्धारित 6 षटकांमध्ये धावसंख्या 24 झाली आहे परंतु साहिलने 2 बॉल लाजवाब टाकलेले आहेत. यावेळेला पुन्हा एकदा वेगवान चेंडू प्रस्तुत करताना वेग आणि उसळी दोन्हींचा समावेश पाहायला मिळत होता. मुकेश थोडेसे सफल होताना पाहायला मिळाले होते पहिलेच. कदाचित पंचांनी ती गोष्ट निहाळली आणि वा 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 चांगला बॉल पाहायला मिळाला. शरीरभेदी मारा करण्याचा प्रयत्न यावेळेला. मागील 2 चेंडू जर पाहिले तर ऑप्शनच्या बाहेर टाकले. हा बॉडी लाईनच्या दिशेने टाकला परंतु तिन्ही चेंडूत निर्धाव टाकलेत हे मात्र महत्वाचं. आणि आतापर्यंत साहिलचं खूप चांगलं षटक पाहायला मिळते ओमकारसाठी. मोये मोये धाव घेण्याचा प्रयत्न जरूर केला. श्रीलेशने थ्रो केला खरा परंतु सिमेंटचा प्लॉट आहे त्याच्या एका कोपऱ्याला बॉल आदळला आणि पुन्हा एकदा पाठीमागेच गेलाय ज्या ठिकाणी तरुण बेस्ट जणू काही कॅचेस पकडत आहेत. बिग हिट. ओ हो जबरदस्त प्रहार करताना पाहायला मिळत आहेत. बॅट आणि बॉलचा संपर्क झाल्याने टक्के आवाज आला. बॉल सीमारेच्या पलीकडे. षटकार.
करेश म्हात्रे या खेळाडूकडे देखील जबरदस्त टॅलेंट आहे आणि ते दाखवण्याचा प्रयत्न या ठिकाणी करतायत. 3 षटकार आतापर्यंत त्यांच्या बॅटमधून आलेत. 32 धावा धावफलकावर. 2 षटकांचा खेळ संपला. 32 धावा धावफलकावर. काही चेंडू चांगले आले परंतु 2 षटकार देखील याच ओव्हरमध्ये आलेले आहेत. पहिल्या षटकाप्रमाणे याही षटकात जर पाहिलं तर धावा आलेल्या 16च. त्यामुळे 2 षटकामध्ये धावसंख्या 32 वर पोहोचलेली आहे. 4 षटक अजूनही बाकी आहे आणि मॅच जिंकण्यासाठी जर पाहिलं तर अजूनही 29 धावांची आवश्यकता आहे. 24 चेंडू 29. आदित्य येताना पाहायला मिळत आहेत. ध्रुव शर्मा यांच्या हातात चेंडू सोपवलेला आहे. मुकेश गायकर आणि एका धावेवर खेळतात. मुकेश थोडंसं स्ट्रगल करतायत परंतु करेश तुटून पडलेत. अजूनही 24 बॉलमध्ये 29. डॉट बॉल टाकावे लागतील. विकेट घ्याव्या लागतील. त्यावेळेला कुठे दबाव निर्माण होऊ शकतो. खूप चांगली कामगिरी मात्र बालाजी ग्लोबसची आतापर्यंत झाली आहे आणि यानंतर विनरची मॅच आपल्याला पाहायला मिळेल. चालू सामन्यातील विजेता इराकी 11 सिल्वर स्टार बरोबर खेळेल. प्रचंड वेगातील बॉल पाहायला मिळाला. अखूट टप्प्याचा बॉल मारा करण्याचा प्रयत्न या ठिकाणी होता परंतु धावा अतिरिक्तच्या स्वरूपातील या ठिकाणी येत आहेत या 2 आणि या धावसंख्या जर पाहिली तर 2 पुढे जात असताना 34 वर जाते. विजयाच्या दिशेने मार्गक्रमण होतं. ज्या पद्धतीची सुरुवात झाली आहे, विकेट आलेली नाहीये, धमाकेदार सुरुवात केली, पॉवर प्लेचा फायदा घेतला गेलेला आहे. करेश यावेळेला ऑप्शनच्या बाहेर वेगात परंतु अचूकता पुन्हा गमावली गेली आहे. पुन्हा व्हाईट बॉल या ठिकाणी. 35 धावा धावफलकावर. ऑप्शनच्या बराचसा बाहेर बॉल पाहायला मिळाला होता. प्रयत्न जरूर केला होता करेशने परंतु रिचेबल नव्हता बॉल. व्हाईट बॉल घोषित केला जातोय. 35 धावा धावफलकावर. भिवंडी चॅम्पियन्स ट्रॉफीचा आज व्यावसायिक गटाचा पहिला दिवस. आणखीन एक बिग हिट. याही वेळेला बॉल लांब 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 खूपच लांब. षटकार. जबरदस्त कामगिरी करतायत. ज्या पद्धतीने बिलालला आपण जबरदस्त बॅटिंग करताना पाहिलं तसंच करेशला देखील बॅटिंग करताना पाहतोय परंतु याच्यामध्ये पॉवर हिटिंग थोडीशी जास्त आहे. बिलालने थोडीशी शालीन अंदाजात बॅटिंग केली आणि इकडे जर पाहिलं तर करेशने परंतु रिझल्टला महत्त्व असतं आणि करेश पॉवरफुल बॅटिंग करताना पाहायला मिळत आहेत आणि जे त्यांचे वैशिष्ट्य आहे आपल्या गावासाठी देखील दर्जेदार क्रिकेट कित्येक वर्ष खेळतायत. यावेळेला मात्र थोडासा पुढे केला. एक वेगळा फटका खेळण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला जरूर. एक धाव घेतली गेली आहे आणि एका धावेने धावसंख्या पुढे जात असताना पाहायला मिळेल. 42 धावा ओव्हर नंबर 3 सुरू असताना. विजयाच्या दिशेने अगदी मार्गक्रमण आहे हे कारण 61 धावांचा पाठलाग करायचा आहे. 19 धावांची आवश्यकता अजूनही आहे. ओहो जबरदस्त चेंडू या ठिकाणी येताना पाहायला मिळतोय. दांडी गुल. ध्रुवने मात्र कमबॅक केलं. मुकेश थोडंसं स्ट्रगलच करत होते आणि इकडेही फुटवर्कचा अभाव पाहायला मिळाला आणि मिडल स्टंप वाकवण्यात यशस्वी झाले ध्रुव. विकेट आली आहे. दीपू माळी आलेत बॅटिंग करण्यासाठी. दीपेश माळी मानकोलीचा स्टार, भिवंडी क्रिकेटमधील एक धडाकेबाज बॅटर, पावसाळी क्रिकेट स्पेशलिस्ट बॅटरपैकी एक. पाहूया कशा प्रकारची कामगिरी या ठिकाणी करतील. आल्या पहिलाच बॉल त्यांच्यासाठी तिखट मारा करताना पाहायला मिळत आहेत. ध्रुवने आणखीन एक चांगला बॉल या ठिकाणी. षटकार आला जरूर. पहिले काही चेंडू स्वैरही आले परंतु त्यानंतर ट्रॅकवर येताना पाहायला मिळतो हा गोलंदाज. 42 वर धावसंख्या थांबली आहे. युवा खेळाडूंना ही एक संधी देखील आहे आणि या पावसाळ्यात खूप सारे युवा खेळाडू आम्हाला पाहायला मिळाले. काही नवीन टीम सुद्धा पाहायला मिळाल्या ज्यांनी या पावसाळी क्रिकेटमध्ये खूप चांगली कामगिरी केली. 42 धावांवर गिरगाव टीमच्या 6 विकेट होत्या आणि बालाजी ग्लोबसची केवळ 1 विकेट आहे.
या ठिकाणी बिग हिट तर केलाय. पाहूया लांबी किती आहे. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी बॉलचा अंदाज घेत आहेत, परंतु नाही. आकाशने प्रयत्न त्या ठिकाणी केला खरा, परंतु एकच धाव. तिसऱ्या पंचांची मागणी त्या ठिकाणी केली जाते. षटकार आहे की चौकार आहे की एकच धाव आहे त्याकरता. एक धाव. 43 धावा धावफलकावर. बालाजी ग्लोबस टीम विजयाच्या उंबरठ्यावर आता येताना पाहायला मिळते. खूप चांगली कामगिरी इकडे. याही वेळेला स्ट्रोक कव्हर्सला खेळला जातोय. जे काही करतोय करेश ते सोनच होत आहे. जबरदस्त कामगिरी. यावेळेला एक्स्ट्रा कव्हर आणि एक्स्ट्रा पॉवर सुद्धा. सिक्सर. मॅचला थोडंसं लवकर संपवण्याच्या मूडमध्ये दिसत आहेत करेश, कारण 39 धावांवर बॅटिंग करतायत. 3 षटकांचा खेळ संपला. 49 धावा एकंदरीत आणि त्यापैकी 39 धावा करेश म्हात्रे यांच्या आहेत. अजूनही जर पाहिलं तर मॅचला जिंकण्यासाठी 3 ओव्हर म्हणजे 18 बॉलमध्ये केवळ 12 धावांची आवश्यकता मॅचला जिंकण्यासाठी. साहिल यांना पुन्हा एकदा आमंत्रित केलं जाते, कारण मागील षटकात काही चेंडू खूप चांगले टाकले होते. यावेळेला फटका फसलाय. बॉल हवेत आहे, परंतु निखिल यांच्या पाठीमागे बॉल जाईल. एका धावेने धावसंख्या पुढे गेली. 50 धावा बालाजी ग्लोबस टीमच्या पूर्ण होताना पाहायला मिळत आहेत. चौथ्या षटकाच्या पहिल्याच बॉलवर 50 धावा सुद्धा पूर्ण होताना पाहायला मिळतात. आणि आता वेद यानंतरच्या मॅचेस लागायला सुरुवात झाली आहे. दोन्ही संघामध्ये बऱ्यापैकी भिवंडीच्या खेळाडूंचा समावेश आपल्याला पाहायला मिळेल, परंतु पाहूया. क्रिकेट हा चमत्काराने भरलेला खेळ आहे. इथे काही चमत्कार गिरगाव टीम करेल का? बिग हिट. याही वेळेला आसमानी टोला खेळला गेलाय. दिशा स्क्वेअर लेग फाईन लेगची आहे, परंतु रिझल्ट तोच 6 वाला षटकार. वैयक्तिक 45 वर बॅटिंग करतायत. जिंकण्यासाठी देखील जर पाहिलं तर 5 धावांची आवश्यकता आहे आणि अर्धशतकासाठी सुद्धा. एक वेगात चेंडू मात्र या ठिकाणी प्रस्तुत केला त्यांच्या विरुद्ध, परंतु व्हाईट बॉल घोषित केला जातोय. अतिरिक्त उसळी पाहायला मिळाली या चेंडूची. 57 धावा धावफलकावर. 4 धावांची आवश्यकता या मॅचला जिंकण्यासाठी आणि तिसऱ्या पंचांची मागणी करण्यात आलेली आहे क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीम कडून. व्हाईट बॉल. व्हाईट बॉल घोषित केला जातोय. तिसऱ्या पंचांनी त्याची पडताळणी केली आहे, परंतु आपल्याला जे 2 रिव्ह्यू दिले त्याचा वापर या ठिकाणी दोन्ही टीम करताना पाहायला मिळत आहेत. त्याचा फायदाही या ठिकाणी टीम्सला होतोय. पारदर्शकता पाहायला मिळते. यावेळेला फटका खेळलाय. पाहूया किती लांबवर जाईल. आणि अर्धशतकाच्या उंबरठ्यावर खेळाडू होता करेश म्हात्रे. जरी बाद झाले असतील मन जिंकली आहेत. 12 बॉलमध्ये 45 धावांची स्फोटकी खेळी केली आहे, परंतु अगदी विजयाच्या जवळ टीम आली आणि त्याच वेळेला मात्र करेश माघारी परतले. आपल्या टीमसाठी सलामीवीर म्हणून प्रभावी कामगिरी करून माघारी परतताना पाहायला मिळत आहेत करेश. त्या अगोदर त्यांनी त्यांचं काम केलंय. 61 धावांचा पाठलाग करायचा होता. टीमची धावसंख्या 57 झाली आहे. दीपेश माळी आणि जोडीला जर पाहिलं तर आता
महाराष्ट्र टेनिस क्रिकेटमधील एक वेल फिनिशर म्हणून ज्याची ओळख आहे, महेंद्र मागे. त्यांच्यासाठी काय बॉल टाकलाय. या साहिलचा वेग बरंच काही सांगून जातोय. या मॅचचा रिझल्ट काही लागू देत, परंतु साहिलने त्याची छाप सोडली आहे. आल्या आल्या महेंद्र खडबडून जागे केले त्यांना. अशा पद्धतीचा बॉल या ठिकाणी टाकलाय. म्हणजे अशा पद्धतीचा चेंडू या ठिकाणी पाहायला मिळतोय. थोडेसे जरूर वाकले होते, परंतु जबरदस्त वेगात उसळी पाहायला मिळाली होती. 58, केवळ 3 धावांची आवश्यकता मॅचला जिंकण्यासाठी. साहिल स्वतःला सिद्ध करण्याचा प्रयत्न करतायत. युवा खेळाडू आहेत चेंबूर परिसरातील. परंतु इकडे पॉवर मानकोली गावची पाहायला मिळते. दीपूने मात्र एक जबरदस्त स्ट्रोक त्या ठिकाणी खेळला. या मॅचला फिनिश केलंय 4थ्याच ओव्हरमध्ये. या षटकारांशी जर पाहिलं तर बालाजी ग्लोबल्स टीम एक मोठा विजय साकार करताना पाहायला मिळत आहेत. आणि चला यानंतर होणार आहे दुसऱ्या फेरीचा सामना. आणि त्यासाठी इराकी 11 सिल्वर स्टार विरुद्ध बालाजी ग्लोबल्स यांच्यातील सामना आपल्याला पाहायला मिळणार आहे. दोन्ही टीमचे कॅप्टनना विनंती आहे टॉस करण्यासाठी त्वरित या.